हिंदी भाषा अनिवार्य करण्याविरोधात मुंबईसह विविध भागांमध्ये आता मनसे आक्रमक झाली आहे। मनसेकडून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आंदोलन केलं जात आहे। हिंदी भाषा सक्तीच्या जीआरची प्रत मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी जाळली आहे। तर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये विशेषतः बऱ्याच ठिकाणी मनसेनं या संदर्भात आंदोलन केलेलं आहे। हिंदी भाषा सक्तीची शासनाची प्रत या सगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाळल्याचं फाडल्याचं आपण पाहू शकतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेने आणि त्यामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी ही सक्तीची केली आहे। याला निषेध, याला विरोध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरुवात केलेली आहे आणि आजपासून नहीं चलेगी, नहीं चलना, नहीं चलेगी, नहीं चलना। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। ठाण्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी हे आक्रमक आंदोलन केले। तिकडे पुण्यामध्ये सुद्धा मनसे कार्यकर्त्यांनी या जीआरची प्रत जाळलेली आहे। मराठी द्वेषाचा महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो अशा प्रकारचे हे बॅनर्स हातात घेऊन त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। आजच खरं तर मनसेची शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली आणि त्यानंतर मनसेची ही रणनीती ठरली आणि त्यानंतर आता ठिकठिकाणी ही आंदोलनं केली जात आहेत। बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मनसेनं हे आंदोलनाचं हत्यार उपसलंय। हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात सध्या मनसे चांगलीच आक्रमक झाली आणि ठिकठिकाणी जीआरची अशा प्रकारे होळी केली जाते। जीआर फाडत शासनाच्या निर्णयाविरोधात मनसेनं आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे। कुठून तरी आलं स्क्रिप्ट वाचू नका। तुम्ही कधी हिंदू झालात, कधी मराठी असता, कधी हिंदू असता, कधी बिंदू असता, कधी सिंधू असता, काय ते ठरवा, काय ते ठरवा तुम्ही। हे सुधाकरासारखा एकच प्यालामधलं बोलू नका, कळलं? हा, मराठी भैया आहे, त्या मराठी भैयांनी ठरवायचं की मराठी व्हायचं का भैया व्हायचं। कुठल्याही भाषेचा बलात्कार महाराष्ट्रावर होत नाही असंही संजय राऊत म्हणतात। संजय राऊत म्हणजे पवार साहेबांचं खेळणं आहे, म्हणजे त्यांना समजावं म्हणून हिंदीत सांगतोय। हे जितनी चाबी भरी पवार साहब ने उतना चले संजय नाम का खिलौना। सभा विधानसभेमध्ये त्याने हिंदू मुसलमान केलं। आता महापालिका निवडणुकीत ते प्रांतवाद करतील, भाषावाद करतील, ही त्यांचं काम आहे। आणि आपल्याकडे राजकारणामध्ये काही सुपारीबाज लोक आहेत, ते असे विषय घ्यायचा प्रयत्न करतात, पण मराठी जनता शुद्ध आहे। आम्ही अजिबात हे लादू देणार नाही। भाषा शिकण्याविषयी कोणावर बंदी नहीं। पूरी खाने को, हाँ, तो ये नया पूरी भाजी खा लिया कैफे में। देखिए, आप पहले जनता को बताइए आप क्या है। आप दर दिन एक नया शगुफा छोड़ते हो, मैं ये हूँ, मैं वो हूँ, मैं हिंदी हूँ, मैं मराठी हूँ, मैं हिंदू हूँ। कितने बार आप कपड़े बदलोगे, लिबास बदलोगे? एक बार बदल दो, नहीं तो निकाल दो सब। ये जो है दो लोग, फडणवीस और एकनाथ शिंदे, ये आपको नंगे